सुप्रभात मित्रांनो, तुमच्याच सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे सोमवार, तर कामाचा पहिला दिवस, आठवड्याचा पहिला दिवस. सकाळचे वाजले 7 आणि माझं काम असतं वर्क फ्रॉम होम. तर आता मला लॉग इन करायचं आहे. बाहेरचं वातावरण पहा किती सुंदर आहे. मस्त क्लायमेट आहे, चिल्ड वातावरण एकदम. मस्तपैकी रस्ता साफ करतात सकाळी सकाळी. मस्त वातावरण आहे. चला मित्रांनो, तर कामाला सुरुवात करायच्या अगोदर सकाळी ग्लासभर कोमट पाणी प्यावं लागेल मला आणि स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन कामाला सुरुवात करूया. तर चला मित्रांनो, पहिलं पाणी करून घेऊ. पाणी गरम करायला ठेवलं आहे. मस्त. चला पाणी घेत श्री स्वामी समर्थ. आता लॉग इन करतो आणि कामाला सुरुवात करतो. आपण भेटू यामध्ये आधी. सकाळचे 9 वाजायला आलेत आणि आपला चहा तयार आहे विथ बिस्किट. 1 hour later. चला मित्रांनो, आपल्याला आता नाश्त्यासाठी बोलवणं आलेलं आहे, तर नाश्ता करून परत कामाला सुरुवात करूया. बघूया नाश्त्याला काय आज. गुड मॉर्निंग आई साहेब. गुड मॉर्निंग. तर नाश्त्याला आपल्याला आज आहे गरमागरम उपीट आणि चहा तर असतोच आपला. फेवरेट नाश्ता आहे माझा हा. खूपच फेवरेट नाश्ता आहे बरं का माझा. नाही म्हणून फेवरेट म्हणतो. अण्णाला नाही म्हणू नये आई साहेब. तर चला सुरू करूया. मला पाहिजे का विचारतो हा. Later. उपीट छान झालंय, पण घे ना थोडंसं. नाही मला माहीतच होतं ते. घे ना थोडंसं, फार होतंय. ठेव नको असेल तरी तर घे ना इथं, घे ना तुला थोडं. तुला आवडत नाही मग कशाला आपलं सांगतो हा? एकदम थोडं ठेव, एवढं नको बाबा. तुला काय पाहिजे ते माहिती आहे मला. धन्यवाद. 2 hours later. इथं आपलं काम सुरू आहे. आज कारलं आहे माझं फेवरेट. कुठल्या स्टाईलने करणार आहे आज कारलं? कुठल्या स्टाईलने काय करणार आहेस? परतून करणार आहे. अशी चकते करणार आहेस का आज? हो, चकते भाजून करायचं मस्त. अच्छा, कसे केलं तरी बेस्टच लागतं का? कारलं खावं तर तुझ्या हातचं बास. चला आता लंच ब्रेकला बोलवणं आलेलं आहे. सकाळी नाश्ता पण लेट झाला होता, त्यामुळं जेवणसुद्धा लेट झालेलं आहे. आता साधारण वाजले 3 वाजून गेलेले आहेत. चला जेवायला जाऊया. माझी फेवरेट कारल्याची भाजी, तोंडीलाल शेंगदाणे, बुंदी, स्वीट, वरण, फुलका आणि भात. तर चला मग. आणि एक राहिलं ना, कोथिंबीरच्या वड्या. चला जेवून घेतो पटापट. Many hours later. काम चालू होतं, पण जरा घशात जरा खवखवल्यासारखं होतंय मला आणि सर्दी व्हायची शक्यता वाटतीये. त्यासाठी मी आईला सांगितलं. आईने मला एक मस्तपैकी काढा बनवून दिलेला आहे. ह्याच्यात काय काय टाकले गाई? ह्याच्यामध्ये ना पिऊन तरी बघ कसं वाटतंय. गोड कमी आहे का? गोड टाकू का? कमी प्यायचं. काय काय टाकलं यात? बरं वाटतंय घशाला. धणे, जिरे, लवंग, मिरी, सुंठ पावडर, गूळ, बडीशेप थोडी. बस एवढं. गरम पाणी 4 कप पाणी ठेवायचं. 2 कप होईपर्यंत उकळायचं आणि मग गाळून घ्यायचं. त्याच्यामध्ये गूळ टाकायचं आपल्याला चवीनुसार. बरं वाटतंय घशाला. याने फरक पडेल ना? आणि कफ सर्दी गायब. याने फरक पडेल म्हणजे आता फरक पडेल. होतंय मला तुम्हाला जाणवतंय. सांग. हां, ठीक आहे मित्रांनो, काढा पिऊन घेतो, बरं वाटेल जरा. तुला बरं वाटेल. परत रात्री झोपताना पिऊन हो. झोपायचं गरम गरम. सकाळी घे. कफ वगैरे हे होऊन जातं सर्दी. ठीक आहे, मी पिऊन घेतो फ्रेश काढा वाटेल. आणि भेटू परत. 2 hours later. फायनली काम संपलेलं आहे आपलं. लॉग आऊट केलेलं आहे. रात्रीचे 10 वाजलेले आहेत. तर आता आपल्याला डिनरसाठी बोलवणं आलं आईसाहेबांचं. तर मस्तपैकी आता जेऊया. आणि आज संध्याकाळी हेवी काही खात नाही, त्याच्यामुळं आज आहे स्पेशल थालीपीठ आणि चटणी. तर चला थालीपीठ चटणी खाऊया. थालीपीठ रेडी आहे आपलं.
आता ह्याच्यावर घेऊया आपण मस्तपैकी तूप टाकूया जरा. हो 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 वा. आता मस्तपैकी चटणी घेऊया. खोबऱ्याची चटणी आहे. बघूया कशी झाल्या. वा कमाल झाली आहे. एक नंबर थालीपीठ झालं आहे. चटणी पण बेस्ट झाली. झोप खूप आलेली आज, तेव्हा पटापट जेवतो आणि झोपतो. आणि आता आपण उद्या भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.